आणि ऑस्टिओपॅथीचा जवळपास 80% भाग यूज केला. सर हार्डली 9 सेशन्स नंतर एक फॉलोअप दिला 1 महिन्याचा, तेव्हा 2 वेळा बोलवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःहून गोळ्या घेणं बंद झाले. 5 वर्ष गोळ्या घेणं आणि विदाऊट मेडिसिन ह्या जर उपचार आम्ही करत असू तर ह्या पद्धतीत ती माझ्यासाठी म्हणजे रिमार्केबल केस आहे. लोक जेव्हा सर्च करायला लागले ऑस्टिओपॅथी, मधुकर भावे सरांमुळे माझ्याकडे पेशंट यायला लागले त्यांनी सांगितल्यामुळे. पण ऑस्टिओपॅथी सर्च केलं की महाराष्ट्रात मग माझं नाव वरती दिसायचं. तुमच्याकडे अशी कोणती क्रॉनिक केस तुम्हाला आठवते आहे का की ती चॅलेंजिंग होती, आव्हानात्मक होती आणि त्याच्यावर या ऑस्टिओपॅथीनं तुम्हाला उपचार करता आले? येस, चॅलेंजिंग सर सगळ्यात महत्त्वाचं मी म्हणेल की चक्कर येणं, वर्टायगो. बरं. ह्याच्यात खूप प्रमाणात आणि एक पेशंट होते त्यांचं वर्टायगोही होता आणि ते डिप्रेशनच्या सर मेडिसिन खात होते. आमच्याकडे त्याचा पुरावा आहे, मी ठामपणे सांगतो इथे. माझ्याकडे ते पेशंट गेल्या 5 वर्षापासनं पिल्स घेत होते डिप्रेशनच्या आणि ह्या चक्कर येण्याच्या. सर आम्ही त्यांना ऑस्टिओपॅथीमध्ये क्रेनियल ऑस्टिओपॅथी आणि कायरोप्रॅक्टिकचाही त्यात थोडासा भाग यूज केला. बरं. आणि ऑस्टिओपॅथीचा जवळपास 80% भाग यूज केला. सर हार्डली 9 सेशन्स नंतर एक फॉलोअप दिला 1 महिन्याचा, तेव्हा 2 वेळा बोलवलं. त्यानंतर त्यांनी स्वतःहून गोळ्या घेणं बंद झालं. इवन त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या गोळ्या बंद केल्या. ही आम्हाला चांगली बाब वाटली. तर पेशंटला त्रासच होत नाहीये आता आणि त्यांनी त्या गोळ्या बंद झाल्या. आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आणि इवन पेशंटसाठी 5 वर्ष गोळ्या घेणं आणि विदाऊट मेडिसिन ह्या जर उपचार आम्ही करत असू तर ह्या पद्धतीत ती माझ्यासाठी म्हणजे रिमार्केबल केस आहे. ओके. म्हणजे याच्यामध्ये गोळ्या घ्यायच्या नाहीयेत? गोळ्या नाही घ्यायच्या, याच्यामध्ये काटछाट काही नाहीये, काटछाट काहीच याच्यामध्ये पेन किलर काही घ्यायची नाहीये? नक्कीच. फक्त तुमचं म्हणणं आहे की फक्त तुमच्या बोटांच्या जादूनं येस सर, ते बरं करायचं. हाताची जादू आम्ही त्याला म्हणतो. हाताची जादू तुम्ही असं म्हणता. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह थेरपी आहे मेडिकल सायन्सला. तर याला काही शासकीय मान्यता, आयुषकडनं काही मान्यता याच्या काही काय आहे का? मिनिस्ट्री ऑफ आयुषने ऑस्टिओपॅथीला रेग्युलेट करण्यासाठी एक पत्रक काढलं होतं. भारतामध्ये फक्त एकमेव कॉलेज आपलं फक्त ओडिसाचं होतं, त्यांचं मोठा कोर्स आहे. पण आता त्यांचं म्हणणं आहे की MSc ऑस्टिओपॅथ असेल तरच तो व्हॅलिड इंडियामध्ये प्रॅक्टिस करू शकतो. म्हणून मग आम्ही जेव्हा डिप्लोमा केला त्यानंतर मग आम्ही सुद्धा MSc ऑस्टिओपॅथी रेकग्नाइज युनिव्हर्सिटीच्या अंडर आम्हाला करावं लागलं मिनिस्ट्री ऑफ आयुषच्या गाईडलाईननुसार. त्यामुळे मग आम्ही आता MSc ऑस्टिओपॅथी करूनच प्रॅक्टिस करतोय. तर हे रेग्युलेटेड आहे. येस. एक ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे महाराष्ट्रातील नावाजलेले पत्रकार आहेत, त्यांनी एक 2 बोटांची जादू म्हणून लेख लिहिलेला होता. तर तो ऑस्टिओपॅथी संदर्भातच होता का तो? 2020 साली सरांनी काहीतरी टेंटेटिव्ह तो लेख प्रसिद्ध केला. तुम्ही म्हणतात तसं मधुकर भावे सर ज्येष्ठ पत्रकार, तिथे खाली नाव वाचलं मी. त्यांनी एक तो जोधपूरच्या काही संस्थेचा उल्लेख त्यामध्ये केलेला आहे. आपण सरांनी लेख टाकला, महाराष्ट्रात तो सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुकवरती आला आणि मी ऑस्टिओपॅथी प्रॅक्टिस करतोच आहे 20पासनं. लोक जेव्हा सर्च करायला लागले ऑस्टिओपॅथी, मधुकर भावे सरांमुळे माझ्याकडे पेशंट यायला लागले त्यांनी सांगितल्यामुळे. पण ऑस्टिओपॅथी सर्च केलं की महाराष्ट्रात मग माझं नाव वरती दिसायचं त्या अल्गोरिदममध्ये आणि मग माझ्याकडे लोकांचा कल वाढला. मग मलाही त्या गोष्टी लक्षात यायला लागल्या, जोधपूरची ऑस्टिओपॅथी आणि आपली ऑस्टिओपॅथी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या आणि तिथनं तो फ्लो खूप प्रचंड वाढला.